नमस्कार. शब्दसंगती हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. अनेकांना अनेक गोष्टींचं एक आपण म्हणतो ना औचित्य साधून लोक त्याचा विचार करत नाही. पण कोणाला धनाचा हव्यास असतो, कोणाला प्रसिद्धीचा हव्यास असतो, काही लोकांना शब्दांचा हव्यास असतो. म्हणजे शब्द हे माणसाला जोडतात. तुकाराम महाराजांचं एक वचन तुम्हाला माहीत असेल, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. किती मोठा संसार केला महाराजांनी. कधी न भांगणारा अभंग हा त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा महाराजांनी परत पाठवला. पण शब्दांसाठी त्यांनी आयुष्य झिजवलं आणि तेच आयुष्य आज आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. आजही म्हटलं जातं की ज्याचा भंग कधीच होणार नाही असा तुकोबांचा अभंग आहे. हे वाक्य का मला आवर्जून सांगावंसं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा असंच आहे. त्यांनी अनेक पुस्तकांचा संग्रह केला, अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या, डिक्शनरी तर त्यांनी अक्षरशः जी मिळेल ती जगामधून कलेक्ट केली. सर्वात महत्त्वाचा एक प्रसंग मला या ठिकाणी सांगायचा आहे की जेव्हा ते इंग्लंडवरनं परत भारतात आले तेव्हा त्यांनी 1000 म्हणजे बोट भरून पुस्तकं त्यांनी घेतली तिथे आणि येताना ती बोट बुडाली. म्हणजे आंबेडकरांसारखी एवढी ज्ञानी व्यक्तीसुद्धा बोट पुस्तकांची बुडाली म्हणून रडली आणि सांगितलं की माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं नुकसान हे झालं आहे. म्हणजे पुस्तकांवर, शब्दांवर, नवनवीन गोष्टींवर किती प्रेम करावं. शेलीच्या कविता आपण सर्वांनी पाहिल्या, किती प्रामाणिकपणे त्यांनी ते लिखाण केलं. इंग्रजी भाषेला जगाची भाषा म्हटलं जातं केवळ त्या नवनवीन शब्दांचा शोध लागला. म्हणजे 28,000 शब्दकोश शेक्सपियरने अभ्यासला. ज्याचा शब्दसंग्रह मोठा ती व्यक्ती मोठी असे एकेकाळची समज होती. कालांतराने मुलांचं तेवढं लक्ष राहिलं नाही. सुरुवातीला मुलं पुस्तकं वाचायची, नंतर गाईड वाचायला लागली, नंतर मिनी गाईड वाचायला लागली, नंतर फक्त MCQ वाचायला लागली आणि आता तर वाचणंच बंद केलं, गुगलवर सर्च करतायत. म्हणजे एखाद्या मुलाला जर त्याच्या आईवडिलांचा मोबाईल नंबर विचारला तर सांगता येत नाही, कारण सगळं ॲटोमॅटिक करायची सवय लागलेली आहे. सातत्याने तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर विचार केला तर तुमच्यात तपश्चर्या आली पाहिजे. मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे, आपण चंद्रावर जाऊ शकलो पण कोरोनाच्या रोगाला 2 वर्षापासून मारू शकलो नाही. बाबांनो, ज्या गोष्टीची मेहनत करावी लागते त्याची मेहनतच करावी लागते. आजही शरीर संपदा विकत मिळत नाही, चांगलं आरोग्य डॉक्टरांकडून विकत घेता येत नाही. आजच माझे एक चांगले सहकारी मित्र सन्माननीय राजीवजी सातव यांचा अंत झाला. मला का याची दुःखद गोष्ट सांगावीशी वाटते की राजीवजी सातव 46व्या वर्षी का गेले. ठीक आहे, आज करोना झाला, प्रतिकारशक्ती कमी झाली, आजार आला, वाईट झालं, सगळे लोक चिंतन करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नक्कीच केलेलं आहे आणि म्हणून ह्या गोष्टींचं त्यांना सामोरं जावं लागलं. आज आपलं तसंच होतं. आपण खूप मार्मिक आणि कमी शब्दात जगतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वसामान्य माणूस साधारणतः फक्त 100 ते 150 शब्द तेच वापरतो. एखादा चांगला साहित्यिक 2 ते 3,000 शब्द वापरतो. पण शेक्सपियरसारखा जर साहित्यिक व्हायचं असेल 28,000 शब्दांचा शेक्सपियरची साधना होती. याचा कोण विचार करतो का? विचार करा बरं, आपल्याला किती शब्द आपल्याला येतात. किती लोकांना नवीन शब्दाचं अट्रॅक्शन आहे. एखाद्या मुलीला नवीन ड्रेस आला, एखाद्या हिरोईनच्या अंगावर नवीन कपडे पाहिले तर तिला अट्रॅक्शन येतं की मी ते कधी घेईन. एखाद्या मुलाला वाटतं की सलमान खाननी कशी दाढी केली, सलमान खानचा हेअरकट कसा आहे, त्याच्यावर त्याचं लक्ष जातं. पण मी एखादा नवीन विषय शिकतोय का, एखादा नवीन शब्द शिकतोय का, याच्यावर किती जणांचं लक्ष आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा बाबांनो, ज्याची साधना तुम्हाला करायची त्या गोष्टी तुम्ही विसरून चाललेला आहात. शब्द साधना महत्त्वाची आहे, ते शब्दच अंगीकारा. म्हणून तुकारामांचं पुन्हा एकदा वचन सांगतो, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. तसं शब्दाची माझे जीवन आणि शब्दाची माझे जीवन सार्थक. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.